नमस्कार. आपण किती क्षुद्र आहोत, आपण किती यक्किश्चित आहोत ह्याची जाणीव करायची असेल ना, तर असं म्हणतात की एक तर सरकारी कार्यालयात जावं किंवा हिमालयात जावं. हिमालयाच्या या उत्तुंग पर्वतराजीकडे बघितलं की आपणच किती कसपट आहोत, या किती क्षुद्र जीव आहोत याची जाणीव आपल्याला व्हायला लागते. आणि हीच जाणीव स्वतःला करून देऊन आपण खरंच या जगामध्ये कसं वावरतो हे जाणवतं कधी कधी. मी तुम्हाला म्हटलंय मी काश्मीरला आलोय, मागच्या व्हिडिओत सांगितलंय. आणि इथूनच एक अशीच स्वतःला क्षुद्र वाटणारी कहाणी कशी असते, आपण स्वतःलाच कसे क्षुद्र करत जातो ती तुम्हाला मी सांगणार आहे. आणि ही कहाणी मोठी रंजक असणार आहे. जरा माझ्यासोबत ती कहाणी ऐकत राहा. मी मगाशी तुम्हाला म्हणाल की हिमालयात या आणि आपण किती क्षुद्र आहोत त्याची जाणीव होते. मला खरंच त्या विषयावर इथे येऊन बोलावं वाटलं. म्हणजे हा विषय ताजा लगेच बोलायचा नाहीये, जुना झालाय, पण तरीही बोलावं वाटलं. काय झालंय की पेट्रोल डिझेलच्या वाढणाऱ्या किमती यावर जे जे काही पसरवलं गेलं ते इतकं भयंकर होतं की असं वाटायला लागलं की आता या देशातलं इंधन मुळात संपलेलंच आहे, काही उरलेलं नाही या देशामध्ये, अशी स्थिती आली होती. लोकांनी काय काय अफवा पसरवल्या माहित नाही. आणि त्यातल्या त्यात प्रत्येक अफवापासून माझ्या देशाचा प्रमुख पंतप्रधान हा बदनाम करण्यासाठीची सगळीच उपाययोजना केली गेली होती, अगदी सगळी. म्हणजे रशियावरून इंधन आयात करणं बंद करायला लावलं ट्रम्पनी, मोदी फालतू आहे. बघा, रशियावरून बंद करायला लावलं. विषय होता अतिरिक्त आयातीचा, पण रशियावरून आयात बंद करायला लावली, मोदी शरणागत झाले, सरेंडर झाले, हे शब्द वापरले गेले. दुसरं, लगेच इराणनं आपली सामुद्रधुनी बंद केली, आता डिझेल येणार नाही, या वाक्यावरच्या गलका सुरू झाला. त्यावरून चर्चा झाली, म्हणाले मोदी सरेंडर झाले, आता काय करतील. मग इराणनं सांगितलं की भारताला आमचा काही वैर नाहीये, आम्ही भारताला जाऊ देतोय, भारताच्या जहाजांना जाऊ देतोय. मग लगेच पुन्हा मोदी इराणजवळ सरेंडर झाले. रशियाकडून इंधन आयात करायला, कारण ती सामुद्रधुनी बंद झाल्यामुळं जे लागणारं होतं, अतिरिक्तला परवानगी नव्हती, ते आयात करायला भारतानं सुरुवात केली, मोदी सरेंडर झाले. अरे काही झालं की मोदी सरेंडर झाले. खरं सांगू, हा विषय या विस्तीर्ण पसरलेल्या हिमालयासारखा आहे. तो समजून घ्यायला ना वेळ लागते, ते समजून घ्यायला अक्कल लागते, ते समजून घ्यायला डोकं लागतं. हे डोकं जर आपल्याकडे नसेल ना तर नाही समजत. प्रत्येक वेळेला फक्त आणि फक्त या देशाच्या पंतप्रधानाला बदनाम करण्यासाठीचा हा डाव लक्षात येतोच ना. मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतोय जो विदेशातल्या विदेश मंत्रालयाच्या माणसांनी सांगितलंय. त्याच्यामध्ये की आम्ही भारताला सांगितलं की तुम्ही रशियाकडून आयात करा. बघा ते. Floating Russian oil storage that's around southern Asia. It's China just backed up. China does not treat their suppliers well. So there's a bunch of floating barrels just sitting there. We've reached out to our friends in India and said, buy that oil, bring it into your refineries. That pulls stored oil immediately into Indian refineries and releases the pressure on other refineries around the world. पाहिलं, म्हणजे उठसूट प्रत्येक वेळेला या स्वरूपातलं भाष्य करायचं आणि सगळं अशांत दाखवायचं, सगळीकडे भयंकर आहे दाखवायचं. काय भयंकर आहे, कुठे काय भयंकर आहे, काहीही होत नाहीये. या अतृप्त आत्म्यांना ना भयंकर भयंकर दाखवण्याची सवय लागली आहे. या देशात ना काय वाईट घडलंय, ना काय चूक घडलंय. मी तुम्हाला या परिसरातल्या आमच्या कॅमेरामन तांबा पावले सोबत आहेत माझ्यासोबत काश्मीरला, त्यांना सांगतो की जरा नीट हे सगळं दृश्य दाखवा. इथे आपण आहोत काश्मीरच्या सोनमर्गच्या तिथे. किती लोक किती ठिकाणी एन्जॉय करतायत, मजा करतायत. काही अडचण वाटते तुम्हाला? कुठे काही संकट दिसतंय तुम्हाला? कुठलंही संकट नसताना, या सगळ्या गोष्टी होत असताना, या देशात सगळं उत्तम होत असताना एखादी घटना उचलायची आणि त्यावरून गोंधळ माजवायचा, ही या देशातल्या लिबरांडूंना लागलेली घाणेरडी सवय आहे. म्हणून म्हणतो, स्वतःला
आपण काय आहोत हे खूप मोठं समजणाऱ्या माणसांसाठी ही हिमालयातली कहाणी आहे. ही हिमालयातली कहाणी अशी आहे की आपण हिमालयात आल्यावर काहीच नाही ते कसपट जीवत वाटायला लागतं. मंडळी, हा देश तसाच खूप मोठा आहे. या देशातल्या एखाद दुसऱ्या चुकीच्या घटनाला उचलून तुम्ही त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न कराल ना, तर तुम्हाला कळून जाईल की ही वाईट अवस्था काय असते ते. म्हणून कृपया अशा अफवा पसरवून, खोटं पसरवून काही करू नका. प्रचंड मोठ्या प्रमाणावर अफवा पसरवणं चाललंय आणि या अफवा पसरवणाऱ्यांना सरकार आता आपल्या पद्धतीनं उत्तर देत आहे. एका युट्यूबरनी तर शिवीगाळ केली घाणेरडी ट्विटरवर. ही ट्विटरवर शिवीगाळ करणं तुम्हाला शोभतं? त्याच्यावर कारवाई झाली की तुम्ही पुन्हा ओरडणार. या अशा गोष्टी करून तुम्ही वाईट सांगून नाही स्वतःला मोठं करू शकत किंवा त्यांची रेष लहान करू शकत, एवढंच लक्षात ठेवा. नमस्कार. जागृतीचा विधायक